मित्रांनो, आज आपण जी चर्चा करणार आहोत ती चर्चा आहे हिंदूंबद्दल, सनातनबद्दल. आणि ह्या सनातनला संपवण्यासाठी, या हिंदूंना संपवण्यासाठी एक षडयंत्र आखलं जाते, पूर्वनियोजित षडयंत्र. ते आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. हत्या झाली, निर्गुण हत्या झाली. त्यावेळी हेच मुख्यमंत्री होते, हे उद्धव ठाकरे. मग त्यावेळी तुमच्या तोंडाला कडी का लावली, तुम्ही तोंडाला कुलूप का लावलं? मग त्यावेळी तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? तुमचं सनातन तत्व कुठे गेलं होतं? म्हणजे हे पावसाळी बेडूक आहेत. पाऊस आलाय आता कसला, तर उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आहे, त्यासाठी हे डराव करत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त यांचा हिंदूंशी, सनातनशी, भारतीय समाजाशी, संस्कृतीची, संस्काराशी काही संबंध नाही. मी तुमच्यासमोर ते पुरावे दिलेले आहेत, तुमच्या लक्षात आलं असेल. हे कसं काय हिंदूंच्या डोळ्यात धूळफेक करतायत, संभ्रम निर्माण करतायत, दिशाभूल करतायत, हेच ते वास्तव आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार कोणाचे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी तुळसकर. मित्रांनो, आज आपण जी चर्चा करणार आहोत ती चर्चा आहे हिंदूंबद्दल, सनातनबद्दल. आणि ह्या सनातनला संपवण्यासाठी, या हिंदूंना संपवण्यासाठी एक षडयंत्र आखलं जाते, पूर्वनियोजित षडयंत्र. ते आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता हिंदूंना का संपवण्याचा प्रयत्न केला जातोय? कारण हिंदू आता एका छताखाली, एका छत्राखाली एकवटलाय, एकत्र झालाय, एकसंध झालाय. आता त्यांच्यामध्ये दोफाड करण्यासाठी, त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण करण्यासाठी, संभ्रम निर्माण करण्यासाठी आता विविध संघटना काय झाल्यात, कार्यरत झालेल्या आहेत. आता त्या संघटना कुठल्या आहेत, तर इंडिया आघाडीचे संघटना. इंडिया आघाडी म्हणजे काँग्रेसच्या अधिपत्याखाली जे काय त्यांच्याबरोबरचे घटक दल आहेत, मग तृणमूल काँग्रेस असेल, ते आम आदमी पार्टी असेल, उभाटा असेल, अनेक पक्ष आहेत. मित्रांनो, त्यांनी आता कंबर कसलेली आहे. ही कंबर कशासाठी कसली आहे, तर हिंदूंना दोफाड करण्यासाठी. मित्रांनो, याचे काही उदाहरणं मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि हे जे पुरावे आहेत हे मी तुम्हाला देणार आहे. ते पुरावे तुमच्या डोळ्यात अंजन घालेल. मित्रांनो, याची सुरुवात कुठे झाली आहे, का होते आहे? कारण पश्चिम बंगालमध्ये जो भूतो ना भविष्यतो हिंदूंचा विजय झालेला आहे. इथे असं मी म्हणणार नाही की भारतीय जनता पार्टीचा विजय झाला, हिंदूंचा विजय झाला आहे. हिंदू एकत्र आले आणि हिंदूने ती सत्ता उलथून टाकली, अधर्माची सत्ता उलटून टाकली. आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी कहरच केला होता. अगदी महिलांवरती अत्याचार असो, त्यांची बेअब्रू असो, इज्जत असो, त्यांच्यावरती बलात्कार असो, म्हणजे कुठल्याही घटना त्या पश्चिम बंगालमधून सुटल्या नव्हत्या. म्हणजे तुम्ही विचार करा, म्हणजे अधर्माचा एवढा कहर झाला होता की तिथली जनता अगदी त्राईमाम झाली होती. मित्रांनो, त्या जनतेने, त्या हिंदूने एकत्र आले. आता मी हिंदू हा शब्द का वापरतोय, कारण पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारे घुसखोरी झाली होती, बांगलादेशाचे घुसखोर होते, रोहिंग्या घुसखोरी करून आले होते, आणि त्याच्याबरोबर तिथले जे स्थानिक मुसलमान आहेत हे जे एकत्र येऊन हिंदूंच्या विरोधात जे काय त्यांनी आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला, हे त्या हिंदूंना लक्षात आलं. हिंदूंच्या ते स्पष्ट त्यांना निदर्शनात आलं. आणि ह्या सर्व गोष्टीमुळे हिंदू एकवटला तिथे, हिंदू एकत्र आला. आता 100% आला का? नाही मित्रांनो, 80-85% हिंदू आला. कारण 15% हे हिंदूच नाही आहेत. भले ते स्वतः हिंदू स्वतःला सांगतायत, सनातन म्हणून आपली ओळख करून देतात, पण ते हिंदू नाही आहेत. अशाच हिंदूंमुळे, अशाच त्या 10-15% हे जे कोण स्वतःला हिंदू म्हणून सांगतात, समजावतात आणि हिंदूंच्या विरोधात कुंभाट रचतात, अशाच या हिंदूंमुळे, ह्या अधर्म्यांमुळे या देशावरती आक्रांतांनी आक्रमण करून आपली राज्य केली. हे वास्तव आहे मित्रांनो, हे एक उदाहरण आहे. हा एक पुरावा आहे, हे डोळ्यात अंजन टाकण्यासारखा पुरावा आहे. कारण ह्यापूर्वी ज्यावेळी आक्रांतांनी आक्रमण ज्यावेळी केलं नव्हतं, परकीय आक्रमणाने, विदेशी आक्रमणाने, आक्रांतांनी ज्या वेळेला ह्या देशावरती आक्रमण केलं नव्हतं, त्यावेळी इथे फक्त सनातनी होता, हिंदू होता. मित्रांनो, मग हळूहळू सनातन का घटलं, हिंदू का घटला? कारण त्या हिंदूंमध्येच, त्या सनातनींमध्येच अधर्मी होते. त्या अधर्माने त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना सपोर्ट केला. असो मित्रांनो, आपण वर्तमान काळात येऊया. वर्तमान काळामध्ये सुद्धा असे हे 10 ते 15% अधर्मी आहेत. हे हिंदूंची
त्यांनी बुरखे घातलेले आहेत, हिंदूंचे मुखवटे घातलेले आहेत. आता ते मुखवटे आपण फाडूया, ते मुखवटे उतरवूया, तुम्हाला स्पष्ट होईल. मी जे काही पुरावे तुमच्यासमोर मांडणार आहे. मित्रांनो, राम गोपाल यादव हे सपाचे एक नेते. त्यांनी संसदेमध्ये जे काय आपलं भाषण केलं, त्या भाषणामध्ये जे काय त्यांनी वक्तव्य केले, ते वक्तव्य तुम्ही ऐका. आणि आता वर्तमान काळात हेच ते अखिलेश यादव, त्यांना जो पुळका आला हिंदूंचा, किती दोघांमध्ये एक फरक आहे. बघा, तुम्ही ऐका जरा. बाबरी मस्जिद पर कोई परिंदा पर नहीं मार सकता तो नहीं मार सकता, फिर भी मुलायम सिंह के चलते जिन्होंने बाबरी मस्जिद को छूने की कोशिश की वो गुंबद पर चढ़ तो गए लेकिन उतर नहीं सके, ये रिकॉर्ड। और इस बात का समाजवादी पार्टी और उसके नेता को न कभी अफसोस था और न रहा है न रहेगा, चाहे उसको मौलाना मुलायम सिंह कहे, चाहे मुल्ला मुलायम सिंह कहे, चाहे हिंदू माने, चाहे हिंदू न माने, चाहे हिंदू वोट दे उनको, चाहे न। ऐकलत का मित्रांनो, किती या दोघांमध्ये विसंगती आहे. आता जे अखिलेश यादव म्हणतायत, हिंदूंची कैवार घेत आहेत, हिंदूंची बाजू मांडतायत, सनातनांची बाजू मांडतायत, आणि त्यांचेच एक नेते ते काय म्हणतायत संसदेमध्ये उभे राहून, म्हणजे हिंदूंबद्दल किती त्यांच्या मनात घृणा आहे. हेच ते 10-15%. मी 10-15% हिंदूंबद्दल बोलतोय. शत्रू कोण आहे? तर घरातच बसलेला आहे, घरकाभेदी लंकाढा आहे. मित्रांनो, आता हे उद्धव ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव, यांनी आता राम रक्षा आणि हनुमान चालिसा हे म्हणण्यासाठी त्याने अगदी मंदिरं उलटी पालटी करायला सुरुवात केली. त्याने आव्हान केलंय की आपण राम रक्षा आणि हनुमान चालिसा म्हणूया आणि भारतीय जनता पार्टीचा विरोध करूया. तर राम मंदिरामध्ये चोरी झाली. मित्रांनो, या अगोदर सुद्धा अनेक मंदिरांमध्ये चोऱ्या झालेल्या आहेत, अनेक संस्थांनी चोरी केलेली आहे. मग त्याच्यावरती हे उद्धव ठाकरे मूग गिळून का गप्प होते? आता राम मंदिरच का? कारण काय? राजकारण. कारण 2019 मध्ये ह्याच उद्धव ठाकरेंनी युतीच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि आघाडी निर्माण केली आणि स्वतः मुख्यमंत्री बनले. म्हणजे राजकीय अभिलाषा, राजकीय स्वार्थ, मतलब, त्याला महत्वाकांक्षा म्हणता येणार नाही मित्रांनो. कारण महत्वाकांक्षा स्वतःच्या कुवतीवरती, ताकदीवरती, क्षमतेवरती पूर्ण केली जाते. ही महत्वाकांक्षा नव्हती, ही लालच होती. मित्रांनो, ह्यातूनच ते किती लालची आहेत, मतलबी आहेत हे दिसून येते. आता त्याने राम रक्षा स्तोत्र म्हणायसाठी रंगमंचच म्हणावं लागेल त्याला. त्या रंगमंचावरती उभे राहिले आणि त्यांनी नाटक केलं, अभिनय केला. पण ते अभिनय करताना सुद्धा त्यांना ते जमलं नाही. जरा बघा त्यांचा अभिनय, आणि अभिनयाने त्यांच्या जो काय बुरखाफाड केलाय तो बघा जरा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते राम रक्षा बोलू शकलेत की नाही. जरा बघा. उद्धव ठाकरेंना राम रक्षा वाचणं जमेना हे व्हिडिओमध्ये दिसलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी पुस्तक मागे दिलेलं आहे. उद्धव ठाकरे राम रक्षा वाचन करत असताना त्यांना वाचन जमलं नाही, त्यानंतर त्यांनी हे पुस्तक मागे दिलंय. जपे ध्याने विनियोगः अतदियानम्ब ध्यायो बाधानुबाहो धृतवत्सां पीतव्वासो वसानाम् इति धियानाम् चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रवैस्तराम् एकैक कौशिक ऋषि श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप्छंदा श्री शिवभक्ति श्रीमद् हनुमान कीलकम् अध्यानम् राये ध्याजानुबाहुम् धृतशरधनुषम् पद्मपद्मासनस्थम् रामाङ्कारुण सीता मुखकमलमिलम् लोचनम् मीरदाहम् कौशिक ऋषि श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप्छंदा श्री शिवभक्ति श्रीमद् हनुमान कीलकम् अध्यानम् राये ध्याजानुबाहुम् धृतशरधनुषम् पद्मपद्मासनस्थम् रामाङ्कारुण सीता मुखकमलमिलम् लोचनम् मीरदाहम्. बघितलं का मित्रांनो? अरे तुम्हाला रामरक्षा पाठ नसेल, आपण असं म्हणू शकत नाही की सर्वांनाच रामरक्षा आली पाहिजे, ते स्तोत्र आलं पाहिजे, ते हनुमान चालिसा आली पाहिजे. मित्रांनो, मग रामाचं जे स्तोत्र आहे, हनुमान जे स्तोत्र आहे ते तुम्हाला म्हणता आलं नाही, आपण समजू शकलो. की हनुमान चालिसा तुम्हाला म्हणता नाही आली, तुम्हाला पाठ नाही आहे, आम्ही समजू शकतो. पण पुस्तक वाचून सुद्धा म्हणता आलं नाही, म्हणजे बघा
किती कर्मदळिद्री आहेत ही लोक. म्हणजे स्वतःचाच त्यांनी मुखवटा उतरवला. काय केलं त्यांनी? ते पुस्तक मागे परत देऊन टाकलं. अरे कमीत कमी हातात देऊन दुसरे तोंड हलवलं असं तरी चाललंच ना. म्हणजे ते नाटक, तुमचा जो अभिनय आहे तो कुठेतरी कामास आला असता. पण शेवटी स्वतःच्या पायावरती दगड मारला. कारण काय माहिती आहे मित्रांनो, जबरदस्तीने केलेला अभिनय तो अभिनय होत नाही. लक्षात आलं का? खोटेपणा हा कुठेतरी स्पष्ट होतो, उजागर होतो. मित्रांनो अनेक उदाहरणं आहेत. आता बघा, एक आणखीन मी तुम्हाला पुरावा देतोय. हेच रामाबद्दल काय बोलतायत बघा, तुम्ही ऐका. मात चढलाय. जय श्रीराम, जय श्रीराम. ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय. हरामखोरपणा आहे. खरं हिंदुत्व आणि सोयीचं हिंदुत्व यामधला फरक मुंबईकर ओळखतात. सत्तेसाठी विचारधारा बदलणं सोपं असतं, पण रक्तात भिनलेलं हिंदुत्व बदलता येत नाही. ज्यांनी केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली, ज्यांनी शेंडी जाणव्याची थट्टा केली, भगव्या झेंड्याला भगवे पडके म्हणत हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान केला, पालघरमध्ये साधूंचं निर्घुण हत्याकांड झालं, तेव्हा हे मुखदर्शक होते. हिंदू सणांना विरोध केला, हनुमान चालीसा म्हणायला विरोध केला, अजाण स्पर्धा मात्र भरवल्या. हे का तुमचं बेगडी हिंदुत्व? ऐकलत का? हा पुरावा तुमच्या लक्षात आला का? एका त्यांच्या भाषणामध्ये ते काय म्हणतायत? जय श्रीराम काय, जय श्रीराम काय बोलताय? हे सगळे हरामखोर आहेत. जय श्रीराम म्हणणारे सगळे हरामखोर आहेत. म्हणजे रामाला त्यांनी हराम काय म्हणाले? हराम. जय श्रीराम नाही, हराम म्हणाले. असे हे उद्धव ठाकरे. मित्रांनो अनेक पुरावे मी तुम्हाला देऊ शकतो. हे आता सध्या व्हायरल होत आहेत यूट्यूबवरती. त्यांचे बुरखे उतरवले जात आहेत, त्यांचे मुखवटे उतरवले जात आहेत. मित्रांनो हे काय आहे? तर सनातनच्या विरोधात, हिंदूंच्या विरोधात आपलेलं षडयंत्र आहे. हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण आता त्यांना भीती काय आहे? ते पश्चिम बंगालमध्ये जो का हिंदू एकवटला, एका छताखाली आला आहे, एका छत्राखाली आला, ते त्यांना पुऱ्या भारतात होताना बघायचं नाही आहे. जर पुऱ्या भारतामध्ये हिंदू एकवटला, एका छताखाली आला, एका छत्राखाली आला, तर ह्यांचं राजकीय अस्तित्वच नेस्तानाबूत होईल. ही त्यांना भीती आहे. म्हणजे स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी हे हिंदूंच्या विरोधात कुभांड रचलेलं आहे. आणि कुभांड काय आहे? तर राम मंदिरामध्ये झालेली चोरी. मित्रांनो यापूर्वीसुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की अनेक मंदिरांमध्ये, अगदी कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा अशा अनेक राज्यांमध्ये, अगदी महाराष्ट्रात सुद्धा मंदिरांमध्ये चोऱ्या झालेल्या आहेत. मग त्याच्यावरती एवढा गदारोळ का घातला गेला नाही? त्याच्यावरती एवढी चर्चा का झाली नाही? त्याच्यावरती एवढं भाष्य का झालं नाही? मित्रांनो ज्या वेळेला त्या पालघरमध्ये त्या साधू संतांची हत्या झाली, निर्गुण हत्या झाली, त्यावेळी हेच मुख्यमंत्री होते, हे उद्धव ठाकरे. मग त्यावेळी तुमच्या तोंडाला कडी का लावली? तुम्ही तोंडाला कुलूप का लावलं? मग त्यावेळी तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? तुमचं सनातन तत्व कुठे गेलं होतं? म्हणजे हे पावसाळी बेडूक आहेत. पाऊस आलाय आता कसला? तर उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आहे, त्यासाठी हे डराव करत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त यांचा हिंदूंशी, सनातनशी, भारतीय समाजाशी, संस्कृतीची, संस्काराशी काही संबंध नाही. मी तुमच्यासमोर ते पुरावे दिलेले आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल हे कसं काय हिंदूंच्या डोळ्यात धूळफेक करतायत, संभ्रम निर्माण करतायत, दिशाभूल करतायत. हेच ते वास्तव आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.